श्री गणेशाय नमः. करिता श्री हरिस्मिरण दारुण विघ्ने पळते उठवण कोटी मुहूर्तावनी विशेष पूर्ण कृष्ण चिंतन गाणावे. ओम गणेशाय नमः. हे पांडुरंगा चला हे हम कृष्ण भगवंत जर स्मरण केलं, चिंतन केलं तरी मला किती विघ्न संकट असू द्या, किती दुर्संकट असू द्या, मला ती संकट नाहीशी होऊन जातात. मला ते संकट तात्काळ होऊन जातात. उदंड मुहूर्त साधिले परी श्रीकृष्ण स्मरण नाही केले तरी तितकोही कुमुहूर्त झाले विघ्ने सबळ धावते. तर हे भगवंताचं श्रीकृष्ण भगवंत जर स्तुती नाही केले, कृष्ण हृदयात ठिकाणी जर नाही आठवला तर नाना संकट आपोआप अडवून येतात. षष्टी नवमी व्यतिपात वैधृती कल्याणी कुयोग समस्त इतक्या असही मंगळ करीत नाम हरीचे निर्धारे. तर हे भगवंताचं नाम म्हणला सर्व घेतात. या भगवंताच्या नामाशी दुसरं कोणीच काय घेत नाही म्हणला. ही भगवंताचं स्मरण अवर रात्र लोक करतात. सर्वदा लाभ आणि जय धरती स्मरण करत्याचे पाय तो कधी न पावे पराजय जो हृदय ध्याय. भक्तावा म्हणला सर ती कधीच मला अपेक्षाला येत नाही म्हणला सरी. जरी या भगवंत स्मरण केलं, भगवंताचं नाव जर घेतलं, आवडीने भावान जर घेतलं तो देव तात्काळ पावतो. जो नाम न विसंबे अहोरात्री नित्य उत्साह ज्याचे मंदिरी वैकुंठपती तो श्रीहरी त्या शिक्षण भरी न विसंबे. सर ज्या मंदिरा ठिकाणी त्याच्या घरा ठिकाणी जर अहोरात्र जर नाव असेल तर मला भगवंत त्याला कधी विसरू शकत नाही. भगवंत तात्काळ त्या कामाला धावून देतो. त्याची सुलग्न सुदिन तारा शशी देवबळ पूर्ण ते इंद्रापतीचे चरण प्रेमे करून आठवते. सर देव सर ज्या भक्ताला देव सोडून जर दुसरं मित्र आठवत सर देव त्याला बरी संकट आणले शिरात नाही म्हणला. असा तर श्रीकृष्ण भगवंत आहे. राज्य भोग विपुल सर्वदा पुत्र विद्या बळ धन संपदा इतके इच्छिकामिक सदा तरी तेही गोविंदा स्मरावे. सर भगवंताला स्मरण केलं की, भगवंताचं चिंतन केलं की, या चिंतन केल्यानंतर मला काय फायदे मनाच्या विचार पूर्ण होत असतात. सहस्त्र योगांचे निज फळ जरी इच्छेसी तू नित्य काळ तरी चिंती घन निळ तमाळ निळ साजिरा. तर शंकराची आसरे मला स्तुती केली, शंकराचं प्रसन्न करून घेतलं. रोज अतिनेमानं जर नाव घेतलं शंकराचं म्हणला, हिकल्या फडात ऊस तिकल्या फडात ऊस तिकल्या बोरला पाणी हिकल्या बोरला पाणी लागतंय म्हणला. एवढंच नव्हा म्हणला असरे अनेक असरे म्हणला भक्त देऊ शकतो. केले असेल अभ्यक्षक भक्षण दुष्ट प्रतिग्रह सुरापान तरी हरीने केले पुतना शोषण त्या श्रवणे करून. मला दुष्टाने काही दुरात्माने जर केलं असतं तर मला कृष्ण भगवंताने मला त्या पुतना रक्ताचं शोषण केलं, तिला स्वमुक्ती मिळवून देवाण दिलेली आहे. ज्यांसे न कळता घडला जार तीही रास मंडळी खेळाला यादवेंद्र ते श्रवण करिता चरित्र पाप जाय झळून. तर भगवंताची कथा जर रात्री आपण ऐकली म्हणला, वृंदावना ठिकाणी भगवंत कसा खेळला कसा राहिला आणि त्या भगवंताचं जर आठवण जर आपण रात्री कथा जर लिहान देणं ऐकली असेल तर आपल्या ठिकाणची असणारी पाप जारण मारण जे पाप केले असले दुष्ट पाप निघून जातील. ब्रह्महत्यादी दोष घडले पूर्ण तेही करावे रासकथा श्रवण श्रवणी ऐकता कालिया मर्द. आपण जर ब्रह्महत्या जर पात्र घडलं असतं तर म्हणला ती सुद्धा पात्र घडलं या भगवंताची मला जर आराधना केली ते तात्काळ निघून जाईल. ऐकता गोवर्धनोद्धारण कथा निर्शेषक संकट व्यथा अवघा हरिविजय ऐकता सर्व कामना पूर्ती हो. भक्ता म्हणला हरिजय ग्रंथ ऐकला, हरिजय ग्रंथ भावनेना पूर्ण जर आपण चित्तापासून जर ऐकलं तर मला आपल्या ठिकाणची इच्छा पूर्ण होतील. मला गोवर्धन पर्वताची आपण जर कथा ऐकली तर सर्वच आपल्या मागेला निघून जाईल. हा हरिविजय ऐकता पवित्र त्याच्या वंशी होय विजयी पुत्र एक आवर्तने संकट मात्र निरसून जाय सर्व. हरिजय ग्रंथ ऐकला वाचला आणि सांगितला त्याच्या पुढे असणारे पुत्र सुद्धा असणारा म्हणला विजयी पुत्र असा नावाचा निर्माण होईल. ऐसावर पंढरीना ते दिदला हरिविजय ग्रंथात असत्य कदा नाही ते प्राचित भावर. भगवंताने स्वतः असताना हरिजय ग्रंथाने वाचलाय सांगितलाय ऐकलाय त्याला म्हणला सरे तर या भगवंताने सांगितलं की म्हणला याचं फळ त्या भक्ताला मिळून जाईल. ऐकोन हरिप्रताप उदंड कंस चिंताक्रांत रात्र म्हणला कौ चिंता करत मला ठिकाणी असं ध्यानस्थ बसलाय काय करावं काय नाही. देव कधी आपल्याला मारतो. कृष्णाची आठवण आठवीची आठवण सारखी बोलायची. 17व्या अध्यायी जाण पूर्ण झाले रास क्रीडा कथन आता अक्रूरागमन सावधान परसावे. भक्ता म्हणला 17व्या अध्यायामध्ये आपण कथा नाही केलं. वृंदावना ठिकाणी कृष्ण भगवंतांनी खेळ खेळायला ऐकले म्हणला
आता अक्रूर कृष्ण भगवंताला घेऊन मथुरीकडे निघून जाणार आहे. चाननाचा प्रताप ऐकून भयभीत जेवी वारण की यशवंत विनता आनंदन दंड शुक ऐकून तर कृष्ण भगवंत आता गोकुळातच जाणार आहे म्हणला. तर गोकुळ वस पहिल्यासारखं होणार आहे म्हणला. गोकुळात कृष्ण गेलं काय तिथं देवच नाही तिथं मसुदीसारखी जागा आहे म्हणा. सर देव त्या ठिकाणी नाही. तैसा भय व्याप्त कंस गोड गाही नाही वाटे जीवासन आठवे रात्र दिवस परमपुरुष दृष्टी पुढे. तर कौशल्या ठिकाणी म्हणला ध्याना मनामध्ये असारे म्हणला सरे अवस्था बिघडून गेली. आठव्याची आठवण सारखी असणारे कौशल लाभले गेले. देखील नसता चक्रपाणी दुरुनी प्रताप ऐकता श्रवणी तैशीच मूर्ती द्या. कृष्ण बघितला त्याने मला कसलाय कृष्ण स्वभाव घाललाय म्हणला सरे. दुरून त्याचा प्रताप ऐकलाय. लांबूनच वारे हातीच कीर्ती ऐकली आणि कीर्ती ऐकून कवच असणार दचकून गेला. मिळवणी प्रधान चतुर विचारी बैसला कंस नरपुरा म्हणे आम्हाशा आटोपी नंद किशोरा. अहो भगवान सगळ्या परदानाला आपल्या जवळ घेतलं जवळ घेऊन या भगवंत मला श्रीकृष्ण मला काय करीन काय नाही की असा ध्यास त्या असणाऱ्या कौशला बसला. प्रधानमंत्री धनुर्याग आरंभावा आता सवेग बळीराम आणि श्रीरंग आदरे करून आणावे. तर म्हणला आता यज्ञ करावा म्हणला. आता यज्ञ करून मला आता फळ प्राप्त करून घ्यावं म्हणला. कसलं फळ प्राप्त केलं बळीरामाला कृष्ण भगवंताला मला बळच बोलवून घ्यावं आपल्या घरी म्हणला. नंदादी गवळी समवेत मान देऊन आणावे येत नम्र वचने बोलून बहुत शेवटी घात. नम्र वचने बोलावे. महेंद्राचं बोलणं कसं असतं म्हणला. कुणाला जर फासोबाचं म्हणलं तात्काळ पोसू शकतं नम्र वचनानं आता त्यांना बोलवून घेऊन यावं. देवा भीताचे ग्रही आग्न कागे लाविता नम्रता धरून तैशे गोळे. तर म्हणला नम्र धरावी नम्रानं काय करावं तर म्हणला असा दुष्टाचा काटा काढावा असा कौश विचार करायला लागलाय. अरे ती देव आहे तो कसा छंद करतो. विश्वल्ली जो वाढो लागे तो खोडून टाकावी वेगे तरीच आपणा सुखभोगी चिरकाळ असे विचार कौश मना ठिकाणी करतो की म्हणला आता ईश वाढू लागले त्याचा म्हणला तात्काळ त्याचा मला संपवून टाकावा म्हणला असा विचार करू लागलेला आहे. अनर्थ थोर बहुत दूर आहे म्हणून सुखी निद्रा करू नये सत्वर करावा. म्हणला अनर्थ लाभ आहे म्हणून मला तात्काळ उपाय करावा म्हणला. तर नाहीतर आपल्या घराला आग लागायच्या आधी जर उपाय केला तर मला ते आग शांत होईल. तर म्हणला दूर लागायची आग उद्या त्याच्या आधीच विचार करावा. नाही हरळ खुपता सत्वर काढावा तत्वता कंटकपदी भेदेता आधी काळजी कोरणी. तर म्हणला कंटा ठिकाणी जर आपल्याला लागलं तर मग ते आपलं तात्काळ मला असतं रे आपला घात होण्यासाठी मला त्याचं आपलं संकट सोडवून टाकावं. पैसे नाना उपाय करून रामकृष्ण येते आणून विश्वासून घ्यावा प्राण तरी. असे म्हणला श्रीकृष्ण भगवंताला बळीरामाला घेऊन यावं आणि आपण विश्वास ठेवाने विश्वासानं त्यांना बोलवून घ्यावं. दावणी अंग पतन पाषाण फोडी लोहगण की कंटक चरणी लागून जशी जिव्हार ज्या असतं म्हणला काय करतात म्हणला पाषाण फुटला जातो वजूर असताना म्हणला तशी अवस्था म्हणला आपण काही तर प्रेम दाखवावं आणि प्रेम दाखवून असं भगवंताला बोलवून घ्यावं. मस्तक करून खालते पारदिवती जैसा मृगाते की सराटे जेवे महाग चाते किंकळ. महिंदाचं म्हणला कसं असतं म्हणला मस्तक खाली करतो बरं पारदे हारणाचा वध करतो म्हणला. तसं महिंदाचं बोलणं कसं असतंय वरून वरून असतं बोलणं म्हणला. तसा म्हणला असं श्रीकृष्णाला बोलवून घ्यावं आणि त्याचा ओळख करावा. हे बचनाग मुखे घालिता जेवेशी गोड लागे खाता मग सेवेची मृत्यू व्यथा प्राप्त करी तात्काळ. तरी म्हणला आपण प्रत्येक असताना म्हणला आपण बघावं म्हणला प्रयत्न करू म्हणला प्रयत्नानं म्हणला असताना या भगवंताची म्हणला पूजा करावी आणि या भगवंता नम्र म्हणून आपल्या घरी घेऊन यावं. वरी आमिष लावून क्षण मात्र गळ भेदी जैसे जिवार काचने टाकून. त्या माशामध्ये गळ टाकला गळ पाण्यामध्ये टाकला तर माशाच्या गळ्याला हिलगतो म्हणला. तो मासा म्हणला खाण्याच्या वेळेला लागतो छेला नादाला आणि ती गळ गिळतो गिळलेला त्याचा मला फाशी लागते त्या म्हणला तो वरतो तर पडून. काय झालं कुठं का वरी वरी बोले गोड मैद परी आपल्या कार्याशी सावध. मैंद असताना म्हणला बरोबर गोड बोलतो म्हणला. त्या मैंदाचं बोलणं वरून गोड असतंय म्हणला पण आपलं कार्य साधून घेतो. ऐकोनी प्रधानाच्या युक्ती कंसाशी हर्षण समायाची ती म्हणे गोष्ट ऐकला कौसाला म्हणा ठिकाणी आनंदी आनंद होऊ लागला म्हणा. आता कृष्ण आपल्या सावडी येतोय आता तरी आता पाठवा कोण नम्र बोल का विचक्षण नाना युक्ती करून रामकृष्ण. आता कुणाला पाठवा असा कृष्णाला गोड घेऊन येईल गोड करून असा एक कोणतरी व्यक्त निर्माण करावा. प्रधानमंत्री पाठवावा अक्रूर स्थिर बुद्धी परम चतुर त्याच्या बोले ते क्षण मात्र न लागता. त्यावेळेस म्हणला प्रधान सांगतेच म्हणला अक्रूरालाच पाठवा मला. अक्रूरावर विश्वास ठेवून असताना कृष्ण भगवान का आपल्या घरी. मग बोलवणे अक्रूर कंसे दिदली वस्त्रे अलंकार म्हणे तुम्ही जाऊन सत्वर रामकृष्ण नाही. तर कौसाला बोललेला अक्रूराला
अलंकार दागिने दिले म्हणला. तुम्ही जावा श्रीकृष्ण भगवंताला इथवर घेऊन या. धनुर्याग मांडीला येते सांगावे नंदादी गवळी यातील अहो सर्व धनुर्वेद पाहुणे मागोते म्हणजे आपण गोकुळाची यज्ञ करा साई चालू दे. कसा चालू केलं, दुष्टपणा सोडून दिलाय मला सगळं. आणि आता यज्ञ करायचा असा चालू केलाय. सगळ्याच गवळ्याला इकडे घेऊन या. आमचा दिव्य रथ जाई घेऊन वरी बैसवी राम चक्रपाणी उदिक सत्वर आता आमचा दिव्य रथ घेऊन जा. अक्रूरा तुझी रथ घेऊन जा मला तात्काळ श्रीकृष्ण भगवान बळराम आज सगळ्या गवळ्याला आमंत्रण देऊन ये. आज्ञा वंदनी अक्रूरी रथ घेऊन निघाला तो रे म्हणे माझ्या सकृत्र वरे आता रे रथ घेतला अक्रूर म्हणला असं रे गोकुळात निघाला नाही म्हणला. नम्र आपण असरा अक्रूर गोकुळामध्ये पोचलेला आहे. मनात चिंता वाटे थोर म्हणे कंस चांडाळ दुराचार राम आणि यदुवीर दोघे अहो ही चंडाळा कपटी आहे मला, दुरात्मा आहे मला. आता कृष्ण भगवानाचा घात करण्याकरता आपण घेऊन चाललो काय असा अक्रूर मना ठिकाणी विचार करू लागलाय. मागुती श्रीकृष्ण चरित्र अद्भुत आठवी मनात सहारिले दारुण आता रे अक्रूर मना ठिकाणी विचार करायला चालू केला मला. सरे इकून भीती वाटते, दुसरी कोण चिंता वाटलाय, काळजी वाटू लागली, इकडे आनंद होऊ लागलाय. अहो त्या भगवंताचं मला चरित्र आठवला. भगवंत आहे मला, ती काय बी करू शकत. श्रीकृष्ण प्रतापा पुढे देख कंस काय बापुढे मशक जग अहो ही मशकाची लढाई मला त्या कंस श्रीकृष्णाचा प्रतापापुढे ही कंस काय करू शकणार आहे म्हणला. तात्काळ त्याला मारून टाकेल. आणि एक चिंती एक अंतरी मध्ये श्वास हरी धरी किन जरी का कंस सेवक म्हणून मजवरी कोपेल काय त्यावेळेस भगवान माझ्या विश्वास ठेवतो का नाही काय करतो म्हणला. सरे माझ्या वैर्यासमोर घेऊन चाला की म्हणला. असा विचार असणारा मला कृष्ण भगवंत तो तरी करतो. सर्वात्मा सर्व साक्षी जो अनंत ब्रह्मांड चित्ता परीक्षी भक्त भक्तांची लक्षणे लक्षित तर भक्ताचं लक्षण ओळखून घेणारा म्हणला. कसा श्रीकृष्ण भगवंत आहे भक्ताच्या मनात काय चाललंय, चिंतन काय चाललंय, का चिंता करतो का आपले की कपट करणार आहे ते सगळा विचार जाणून घेणारा भक्त. म्हणे आणि आजी धन्य माझे नयन देखतील वैकुंठीचे निदान अहो धन्य धन्य माझे डोळे आहेत म्हणला. माझे नाही नाही म्हणला. सरे मला श्रीकृष्ण भगवंत बघणार आहे म्हणा, वैकुंठचं निदान बघणार आहे. जो दशशतमुखांग शयन मी त्याची पदी भाल ठेवीन जो नीलग्रीवाचे हृदय ध्यान अहो श्रीकृष्ण भगवंताचे पाय कमलाचा पगार त्याच्या पायावर मी मुंडकट ठेवीन. त्याची विनंती केली माझ्या डोळ्याचं पारणं सुद्धा फिटून जाईल असा क्रोड मना ठिकाणी विचार करू लागला. जो दशशतमुखांग शयन मी त्याचे पदी भाल ठेवीन जो क्षीराब्दी वाशी पूर्ण ज्याचे वेदशास्त्रानं कळे वर्म त्या हरिशी आजी क्षेम तर त्या शेषमेच्छेन करणारे भगवान म्हणला त्याच्या पायावर मुंडकट ठेवील आणि त्याचा मुखचंद्र असर मी बघत. माझ्या सुद्धा भाग्याला पारावर नाही, माझ कृष्ण बघायचा आहे. जो निर्गुण निर्विकार जो दश कालवीर तापार अहो निर्गुण निराकार असणारे भगवंत त्या भगवंताची मला असणारे मी आज बघणार आहे आणि माझ्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे असं अक्रूर असता मना ठिकाणी विचार करू लागलेला आहे. नाना शास्त्र पद्धती आग्रे जो अर्थ भावित तो हा एक जगतपती गोकुळा माझ्या अवतार भगवंत मला श्रीकृष्ण मला गोकुळा माझ्या अवतार धारण केलाय म्हणा. अहो त्याच्यासाठी नाना साधना करता तो भगवान मी बघणार आहे. वेदांती परब्रह्म जे स्थापित तो चहा क्षीराब्दी जापती मीमांसक कर्मे असणाऱ्या भगवंताला मी असणारे बघणार आहे. कुण्या बघणार? 4 वेदाला 6 शास्त्र 18 पुराणाला वंदे असणाऱ्या भगवंताला मी बघणार आहे. नैयायिक म्हणते करता तो चहा चतुराशाचा पिता जो आधी असे भगवंत असताना श्रीकृष्ण भगवंत मला सगळ्याला वंदे असताना, पृथ्वीला वंदे असताना, जगाला वंदे असताना अशा श्रीकृष्णाला मी बघणार आहे. कपिल मुनी शांकी शास्त्री प्रकृती पुरुष विभाग करी तो चहा गोकळी पुतणारे डोळे भगवान म्हणला सर त्याच्यासाठी म्हणला वर आता संन्यास घेतला तापाशी बसले मला ध्यान करीत मला त्याच्या ध्यानात नाही येणारा भगवंत आज मी भगवंत बघणार आहे. व्याकरणकार शब्द साधित योग साधन पातंजल करती शैव जाशी साधना साधना गावारात्र मला सर वेळ लागून बसत म्हणा. त्या भगवंताला साधना करता मला प्रयत्न करता ती श्रीकृष्ण असताना माझ्या डोळ्यासमोर दिसणार आहे. वैष्णव म्हणते चक्रपाणी शक्ती गणेश वासर म्हणे इच्छा मात्र ही रूपे धरी नंद भवनी अवतरला. भगवान स्वतः असताना श्रीकृष्ण भगवंताला अवतार धारण केलाय म्हणणार सर. असे असताना श्रीकृष्णाला मी 8 डोळ्यांना बघणार आहे. धोरणी अक्रूर गोकुळ देखत साष्टांग घातले दंडवत म्हणे धन्य हे गोकुळ असताना बघितलं स्वतःच्या खाली उतरला साष्टांग गोकुळा दंडवत घातला. काय धन्य धन्य गोकुळ आहे तो गोकुळा माझी चांगली हरीची पावले उमटली अक्रूरी घेऊन ती धुळी लावली. श्रीकृष्ण भगवंताची जिथं पावले उठले त्याची माती घेतली असताना अक्रूरनं आपल्या कपाळाला लावलेली आहे. अक्रूर स्वा विचार येऊ लागले म्हणा देवी माझा देव धन्य धन्य देव आहे. जोडून या दोन्ही हस्त चरणाचले अक्रूर चालत मला तुझे हात तुले कर तुले मला सरे
माझ्या आसऱ्या श्रीकृष्णाचे भगवंताची पावले तो उमटल ते त्या पावलाची धुळी आपल्या कपाळाला लावू लागलेला आहे. पद्मत्राव म्हटल्यात येते मागुती प्राणीपात करीत येत तो वृक्ष भगवंताचे पावलं उमटलं तिथं असताना पुन्हा त्यानं त्या गोष्ट पावला घालायचा. काय पावलं धन्य धन्य आहे म्हणला तरी या भगवंताची पावलं बघितली त्याला तोच भक्त धन्य धन्य आहे म्हणे. धन्य धन्य तुम्ही वृक्ष तुमच्या छायेशी बैशे कमल त्या वृक्षाला सुद्धा नमस्कार करता. तुमच्या झाडाखाली तुमच्या छायेखाली तुमच्या सावली खाली आवाज श्रीकृष्ण भगवंत बसवत होता त्या वृक्षाला नमस्कार करा तुम्ही तसा धन्य धन्य आहे. तो सायंकाळी परतले गोबार गोपाळ सहित यादवेंद्र सर्वे ज्येष्ठ बंधू भोगेंद्र वाद्य वाजत गाजत श्रीकृष्ण भगवंत बळरामाने श्रीकृष्ण भगवंत गवळ्याची मुलं घेऊन वाजत गाजत गोकुळाकडे गाई घेऊन आले. गोरज डोळी दाटली बहुत त्याने झाकीला अक्रूराचा रथ नंद मंदिराजवळ टाकून गेला म्हणला गाई गुराचा बहार आहे म्हणा त्या बहारानं मला सरे धुळ माखलेली आहे असे एवढी गायी असणाऱ्या किती तर गायी होत्या आज धुळीने मला सर रथ अक्रूराचा माकूर गेलेला आहे. अक्रूर नंदे देखून दाहोनी दिले क्षेमालिंगन तो पातले दोघे जण तात्काळ म्हणला अक्रूरला पहिला नंदराजाने मला नमस्कार केलेला आहे. आलिंगर असा नंदराजन अक्रूरला दिलेला आहे. देखीला त्रिभुवन नायक डोळा नीलजी मोत भुवर्ण का घन सावळार बोलती आपादवन. श्रीकृष्ण भगवंताला घन निळा असणारी मूर्ती बघितली बळरामाची गोरी मूर्ती बघितली कृष्णाची मूर्ती सावळी बघितली बघून अक्रूराला अति आनंद झालेला आहे. उदार श्रीमुख आकर्ण नयन कुंडलाशी शोभते. भगवंताचा म्हणला मुख बघत कसा आहे तर उदार अंतकर्ण देव आहे म्हणला सरे त्याच्या अंतकरणात काही नाही म्हणला सरे असा दानचूर देव सरे अक्रूरानं बघितला त्याला स्वात्य आनंद झालेला आहे. अक्रूर यादवावरील बहुत देखून या श्रीकृष्णाचा चरण वंदावया धावतो अक्रूर दंडवत. भगवंताचं चरण वंदन करण्याकरता अक्रूर रथ उभा केला तात्काळ अक्रूर रथ उतरला आणि श्रीकृष्णाच्या पायावर लोटांगण घालावं निघाला आहे. नेत्री चाललेल्या विमला मंदरा ऐशे देखुनी परात्पर सोयरा अक्रूराचे कर धरून तोरा उठवून त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताने डोळ्यावर अक्रूरचं पाणी वावलं कृष्णाने मला तात्काळ त्याला उचललं आपल्या हृदयाच्या कपडून अक्रूराच्या गळा मिठी द्रळ घाली जगजेटी रतीवर शत्रू आणि परमेश्वरी त्याशी भेट. त्यावेळेस असताना तात्काळ मला कृष्ण भगवंतानं मला त्या गळ्याला मिठी मारून असणारे अक्रूरचं समाधान कृष्णाने केलेलं आहे. भक्त जाणते ते गोळी ते तर समाधी कायशी बापुडी भक्ताची भक्ती असताना देवाला कळती मला भक्त कोण आहे आणि ती भक्ती जाणून देवाला तात्काळ अक्रूरला आपल्या पोटाशी लावून घेतलेलं आहे. क्षणा तो अक्रूर कृष्णमुख निहाळी सुंदर दरी क्षणाला बराचा अक्रूरनं काय घेतलंय भगवंताची मूर्ती बघायची कृष्णाला बघायची काय भगवंत आहे काय रूप त्याचं आहे असं ध्यानामध्ये आणायचं. बळीरामाशी नमुना अक्रूरे दिदले आलिंगन साक्षात शेषनारायण. शेषनारायण साक्षात आहे बळीरामाचं आलिंगन केलं त्याला सुद्धा असणारे मला पायावर असं त्या लोटांगण असणारे अक्रूरानं घातलेलं आहे. अक्रूराचे दोन्ही हस्त बळीरामाने अच्युत धरुणी प्रवेशले मंदिरात नंदा अक्रूराचे हात धरून मला बळीरामाने हाताला धरलं मंदिरामध्ये या नंदराजाच्या वाड्यामध्ये आलेली. यशोदेशी नमस्काराने अक्रूरासनी बैसला आदर सांगे मथुरेचा त्यावेळेस अक्रूराने म्हणला सर आसना बसला असताना बसून हाताच्या ठिकाणी बसला आणि बसून असतोरे मथुरीचा वर्तान सांगायला चालू केला. नंदाशी म्हणे अक्रूर कंशे तुम्हाशी बोलविले शत्रू बळीराम आणि यादवे. अरे असं तुम्हाला सगळ्याच गवळ्याला म्हणलं आमंत्रण मला असं कंसानं दिलेलं आहे आणि त्याने वेदनेचा आरोप केलेला आहे आणि सगळ्याला असं तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. धनुर्याग पाहुणी मागुती सेवेची यावे गोकुळा प्रति उदयक अवगवता गभती अति सत्वर निघावे. सर सत्वर दिवस निघाला की निघावं म्हणला सर येत नाही त्यांना आता करायला चालू केलाय म्हणला व्याग मानलाय म्हणला आणि ते व्यागासाठी एवढी तुम्ही कृष्ण भगवान नंदराजा तुम्ही सगळंच यावं. तो नंद यशोदा बोलत मथुरेशी नेता कृष्णनाथ त्याची क्षणी आमचा प्राण. कृष्णाला घेऊन जाताना आमचा प्राण निघून जाईल म्हणा तू जर असणारे मथुरला अक्रूरला घेऊन चालला तरी आमचा जीव निघून जाईल की रे. श्रीकृष्णाचा करावया घात कंस अहोरात्र जपता अक्रूर. श्रीकृष्णाचा घात करायला कंस अहोरात्र जपा लागले म्हणला डोळ्यात तेल घालून जागा लागले म्हणला आणि त्या कृष्णाचं तुम्ही तिथे घेऊन चाला कंसापाशी यशोदा मला चिंता करू लागली. अक्रूर हसून बोलत तुमची दृष्टी हे बाळा दिसत परिकृतांत तसंही शिक्षण. अक्रूर हसून बोलायला चालू केले मला तुम्हाला ही कृतांत काळाचा काळ आहे यामधला येम आहे आणि हे भगवंत आहे तुम्हाला बाळा दिसत एक काळ आहे काळ म्हणला सगळ्याचा मला काटा करून टाकेल म्हणला असा असा श्रीकृष्ण भगवंत आहे. श्रीहरी बोले ते समय अंतरी भय धरू नका काही चला मथुरेशी लवलाई गवळी. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत म्हणतात मला भय अंता करा ठिकाणी सगळीच गवळणी गवळी सगळीच मथुरा चला म्हणला
त्याचा वेदनी बघू म्हणला, कसा वेदनी आराम केलाय म्हणला, कसा त्याचा सप्ताह चाललाय बघू, तर सप्ताह तर जवळ बघू. लांबून जर डोळ्यानंतर दिसला गेला सप्त्यामध्ये गेल्याशी काय कळतं आपल्याला म्हणला. चला त्या सप्त्याला जाऊ आता. न लागता एक क्षण कंस तात्काळ मारीन मुष्टिक चानुराचे मरण आवाज एका क्षणाचा डोळ्याचा पातळ लागते गावसाला गाडा काढीन म्हणला. मुष्टिक चानूर ही दुष्ट मला दुष्टाचा काढा लगेच काढीन म्हणला. कृष्णे पूर्वी पराक्रम केले ते नंद यशोदेशी आठवले थोर दैत्य त्या कृष्णाने पराक्रम केला, यशोदीला आठवलं, नंदाला आठवलं म्हणला. सगळ्या गवळ्याला कळलं की मला कृष्ण प्रथम आहे. बाल सुर्वे ती कधी कुणाचा धुरळा केली सांगता येणार नाही. त्यांनी हाताने मना ठिकाणी विचार केलाय. गोवर्धन पर्वत उचलला, कालिया मर्दून अग्नी प्राशीला मला काल्याचं वर्धन केले म्हणला. असा श्रीकृष्ण भगवंत आहे म्हणला. आणि त्याला भ्यायची काय गरज आहे? नंदा ठिकाणी ठिकाणी हा सर्वदा असे निर्भय असे कळी काळाचे नाही भय बुद्धीचा निर्भय भगवंत म्हणला. सर त्याला कशाचा भय आहे म्हणला? कडी काळाचं भय नाही म्हणला. असा भगवंत त्याला भ्यायची काही गरज नाही. अक्रूर म्हणे प्रातःकाळी निघावे नंदादी सर्व गोळी गोकुळात आता दिवस निघाला की सगळेच म्हणला सर तुम्ही निघा म्हणला. सर तत्काळ निघा, वेळ लावू नका, इलम लावू नका म्हणला. यज्ञ सुरुवात करणार आहे, त्या यज्ञासाठी तत्काळ जाऊ. तो बोला वासर म्हणे स्नान संध्यादी भोजन सारीने राम आणि चक्रपाणी आवाज जेवण केलं, सगळे आंघोळी झाल्या म्हणला. जेवण करून सगळ्या संध्या सामान आपलं हे केलं आणि आता सकाळच्या बरेच दिवस निघण्याकरता मथुरेला जाण्याकरता निघालेले. वेरत्र अक्रूरे सज्जेला गोळ्याचा मेळा निघाला. कृष्ण भगवंताचा रथ, कृष्ण भगवंताचा अक्रूर रथ असा सजीवला आणि सजवून आता कृष्ण भगवंताला सांगितलं, गवळ्याला सांगितलं, सगळ्याला सांगितलं, चला मथुरेला जाऊ आता. यशोदा आणि रोहिणी ते नमस्कारले रामे रामनाथे हात सगळ्या आईला नमस्कार केला, रोहिणीला नमस्कार केला, सगळ्याला नमस्कार. असं कृष्ण भगवान रथावरती बसल्याकरता सज्ज झालेले. यशोदा म्हणे जगजेटी आता कैची तुझी भेटी स्नेहा. अरे कृष्णा आता तुझी माझी कशी भेट होणार मला? तू मला कधी येऊन भेटशील रे? असा असताना कृष्ण भगवंताला आई बोलू लागलेली. तो जातोशी मनमोहना मी आता न ठेवी आपल्या प्राणा माझ्या. अरे मनमोहना माझा मन रंजन करणार आहे मला श्रीकृष्णा. मला असं आई बोलू लागली यशोदा म्हणते. अरे कसा मी तू जातील 14 वर्षे वनवासाला गेलात, माझा प्राण आता होणार नाहीये, कधी मला परतून भेटतील? माझे सावळे कानाई जगनमोहनी कृष्णाबाई. सावळी कानाई माझी आई असणारी आई सारखाच रे माझ्या मला दिसतो पूर्ण वाचू द्या. कृष्णा पूर्ण वाचू द्या म्हणजे तिथं आवाज डबल होते. बरोबर. नंदजी बुडाले यमुना जळे तो घेऊन आला शिवनमाळी सर्पे गिळले शक्ती मध्ये बुडाला. तू असताना काय केलं? त्याला घेऊन आलाच म्हणला. असं तू गेला तत्काळ त्याला घेऊन आलाच म्हणला. आणि सर्पाने गिळलं, त्या सर्पाला जिवंत मारलं. असं म्हणला तू पराक्रम करणारा कृष्णा. तू म्हणला आता मला कधी भेटणार आहे? ब्रह्मांड नायका तू तुझे जमी तुझी जननी म्हणता लाज वाटते म्हणे माता पिता पण तो बघिनी तुझी माझी श्री. अरे मला माझ्या मना ठिकाणी लाज वाटते रे म्हणला, माझ्या ध्याना ठिकाणी लाज वाटते म्हणला सर तुझी आई म्हणण्याकरता. अरे कृष्णा तू प्रताप कोणता सर आहे मला कृष्णा, तर मला तुझी आई म्हणाला मला लाज वाटते. ऐसे बोलून यशोदा हृदय धरले परमानंदा म्हणे मनमोहना गोविंदा परतून येईल लवकर. अरे भगवंता श्रीकृष्णा परतून ये. आपलं यशोदीने मातीने काय केला? हृदय श्रीकृष्णाला आवळून धरलं आणि कृष्णाला सांगू लागले असं रे कृष्णा मला परतून तुझं मातेची या चरणावरी मस्तक ठेवीत मुरारी माया म्हणे पुतणारी उपेक्षा केली माझी. तू कृष्णा तू माझी उपेक्षा केलीच रे मला, तर मला सोलत रे होणार ठिकाणी मला या जाळ्यामध्ये टाकून दिला. तू निघून चालाय कृष्णा माईच्या चरणाला. कृष्ण भगवंतानी मला मस्तक कुळलं. गोपिका आल्या धावत दोही करी हृदय पिठेत एक पडली मोर्चागत थोर प्राणा. गवळणी मला असणारे धावत आता धडधड आपला असणारे छत्री पडावं चालू केले. कोणी मूर्छित पडली, कोणी असणारे चक्कर येऊन पडलेले असल्या अवस्था गवळणी झालेली. धरणीवर एक लोळते एक दीर्घ स्वर्य हाका देते एक अवनी कपाळा पडते प्राण. कोणी कपाळ बळा चालू केले म्हणा सरे माझा देव चालला, माझा देव चालला, देव गेला निघून असं विचार गवळणी स्वाकरू मना ठिकाणी करू लागल्या. काय करावं अक्रूरला? माझा कृष्ण घेऊन निघालेली. एक म्हणते गेला सावळा आता अग्नी लावा गे गोकळा आगे गोकुळीचा प्राण चालेला प्रेत कळा. प्रेत कळा आली मला गोकुळीचा प्राण निघून चालला म्हणला. तर कृष्ण गेला म्हणजे याला अग्नी लावाय, कुकुळाला घराला अग्नी लावा. तू नका घरात म्हणणार आहे का? त्या घरामध्ये राहून तर उपयोग आहे, या गोकुळामध्ये राहून तर काय उपयोग आहे? हा अक्रूरा चांदळा परीशी अकस्मात कोटून आला अशा हा गोकुळीचा प्राण नेतोशी निर्दय होशी. अरे दुरात्मा तू कसा आलाच रे म्हणला. किती अक्रूरा क्रूर आहे तुला का? आमचा प्राण असताना स्वतः घेऊन चालाच म्हणला. या काय करावं या घराला, या दाराला काय करावं?
त्या दारामध्ये देव नाही, घरामध्ये देव नाही, देवच आमचा प्राणच घेऊन चालला आहे. सकळ गोकुळीच्या हत्या अक्रूरा पडते तुझ्या माताने येऊ नको कृष्णनाथा इतकी आम्हाशी द्यायचे. हा सर सगळ्या गवळ्याने हात जोडला, सगळ्या गवळ्याने हात जोडला मला सरे. त्या गोकुळीचं पातक तुझ्या मस्तकावर असतो ना अक्रूरा, आणि तू मला पाप केल्यास का होणार आहे. तुझे नाम ठेवले अक्रूर परी तो हिंसक निर्दय थोर बहुत अरे तुझं नाव अक्रूर ठेवलंय. आणि तो हिंसकासारखा वागतोच म्हणला, दुरात्म्यासारखा वागतोच म्हणला, दुश्मनासारखा वागतो. आमचा जीव की प्राण असणारा कृष्ण भगवंताला घेऊन चाललेला आहे. रामकृष्ण रथावर बैसून चाललेले जळकरी रथा पुढे येऊन वजनणारे आडव्या पडती धरणे. त्यावेळेस रामकृष्ण अरे बैराम आणि कृष्ण भगवानाचे रथात बसायला निघाले. गवळाने येऊन रथाच्या आडवं पण लागले. अक्रूरा रथ निघून रे म्हणाच्या. प्रत्येक गवळ्याने मोठ्या मोठ्याने आकर्षित करायला चालू केले. एक अक्रूरा पुढे पदर पसरून म्हणते आम्ही अनाथे भिकारी देण करी आजी कृष्ण दान कीर्ती आम्ही भिकारी अरे अक्रूरा आम्हाला दान कर काहीतरी म्हणला. असे अक्रूरा पुढे असणारे पदर पसरून असणारे भीक मागू लागले. असा पदर पसरलाय, काय तर आमच्या पदरात टाक, कृष्ण भगवान आम्हाला दान कर. अक्रूरा देखता घेऊन माती गोपी आपल्या मुखी घाली ती म्हणते मनमोना यदुपतीनं भेटशा. तर माती घेतली असणाऱ्या त्या अक्रूरा देखता आणि आपल्या तोंडात माती घालायला चालू केली. ए देवा आम्हाला कधी भेटतील रे मला. आतापर्यंत तो आमच्या डोळ्यासमोर होता, आम्हाला भेटता आवर आता आमचं समाधान करता. देवा आता मला सोडून चला, आता कधी भेटतील रे देवा. आयशे देखुनी त्या अवसरा अष्टभावनावरती अक्रूरा नैनी चालल्या अश्रुधारा प्रेमी त्या देखील. अक्रूराच्या डोळ्यावर मला खळखळा पाणी वाहू लागलं. हे गोकुळीचं झन म्हणला. गोकुळीच्या जनाला या देवा ही किती आनंद आहे म्हणला, किती प्रेम आहे. आजच्या गोकुळाला बघून असं अक्रूर मला असं डोळ्यावर धडधडा रडू लागलेला आहे. म्हणणे धन्य धन्य यांचे प्रेम याची ओश केला पुरुषोत्तम जे निर्विकार परब्रह्म नामृत जे. धन्य धन्य म्हणला सरीचं भाग्य आहे म्हणला सरे. यांच्या वंशामध्ये यांच्या कुळामध्ये जन्माला आला श्रीकृष्ण भगवंत. राहिला उठला अव रात्र इथे खेळला. त्या धन्य धन्य गोकुळ आहे. ती माणसं तिथली राहणारी सो धन्य धन्य आहेत म्हणला. गवळी गवळणी धन्य धन्य आहे तिथली. गोपीच्या शोकाशी नाही पार जैसा वनाशी निघता रघुवीर पाठी लागले अयोध्यानगर तैशीची. त्यावेळेस राम वनाला जात असताना मला सगळं अयोध्यानगर बघून पठीमध्ये रामा जाऊ नको रे वनवासाला. दशरथ तात्काळ पुराण गेला. राम मात चालला, राम चालला म्हणून दशरथ तात्काळ पुराण सोडला आहे. जीवनाविन मत्स्य जैसे गोकुळीचे लोक तळमळती तैसे यशोदेशी मूर्छा येत तसे धाव तसे रथा. पाण्या भागात मासा टाकला त्याची तशी तरपडा उठतय. त्याच्या हाळा त्याला माशाला होती. तशा गोकुळच्या लोकाला कृष्ण भगवान चालला. सगळा तरपडा एक उठलेला आहे. माझी या विसाव्या जग जीवना मुख पाहू दे जगन मोना आला माझ प्रेमाचा पाना पाजू कोणा. सर मला आता म्हणणार आहे प्रेमाचा पाना आलेला आहे. आता मी कोणाला बाजू मला सरे माझ्या जगाचा जीवन असणाऱ्या हे श्रीकृष्णा तू जाऊ नको रे. माझा हिसाब आहे तू मला समाधान कराय कृष्णा तू जाऊ नको विसवत अशी शोक करू लागली. माझे सावळे कान्हाई उभे गे राजेश्री कृष्णाबाई तुझ वेगळ्या दिशा दायाव समजवा. हो कृष्णा जाऊ नको रे. मला असं रे तू माझा सोडू नको ना. माझा असारा जीव की प्राण होता रे कृष्णा. जाऊ नको मथुरीला अशी असता रे यशोदा. अंतकरणा बसून धडधडा अंत करते तरपड होऊ लागला. कृष्णा मजपरी झाली कैशी ताने बाळ टाकुनी परदेशी माता जायसा गमनाशी गती जैशी अशी म्हणला एखादा लेकरा टाकायला ती माई असताना निघून जावी म्हणला तर त्या लेकराची गती कशी होती तशी कृष्ण माझी गती झालेली. काय करू आता माझा जीव ठेवून तर काय करू अशी असे रे यशोदा मना ठिकाणी चिंता करू लागली. एका ठेवणात आंधळे जाता सांगाती टाकुनी जाती अवचिता तैसे मज केले कृष्ण. हो एखाद्या आंधळ्या जाताची काठी आहे म्हणला. आमची काठी हिऱ्यावर घ्यावी पुत्र मनात फेकून द्यावी म्हणला. त्या आंधळ्याची गती कशी होती म्हणला. त्या आंधळ्याला काय वाटतंय म्हणला तशी माझी आजच्या अवस्था झाली. यशोदा म्हणते कृष्णा तू तुम्हाला सोडून चालला का. आता तू निघून चालला का अशी यशोदा मनात नाना तऱ्हेचा असणारे शक करू लागले. ऐका पद्मपुराणीचे संमत राधा तेथे आली दावत रथा पुढे येऊन त्वरित ध्यान हरीचे विलो केले. पद्मपुराणाची कथा घेतलेली ती राधा असताना मग रथा समोर आली आणि कृष्ण भगवंताला असताना म्हणला. अक्रूराला बोलते काय बोलते अक्रूराला. हरी स्वरूपी लावणी नेत्र हृदय साठविला यादवेंद्र मग कृष्ण चरणी ठेविले शिर झाले थोर नवलपय. त्या भेद राधीने काय केलं असे कृष्ण भगवंताला डोळ्यामध्ये आपल्या असण्याचा साठवलं हृदयामध्ये साठवलं. डोळ्याने बघितलं हृदयामध्ये साठवलं आणि राधीने आपल्याला कृष्ण भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर तिचा प्रकार काय झाला ऐका. जैसे उदकी मिळे लवण तैशी राधा गेली अदृश्य होऊन हरिरूपी झालेली ना दुसरे. त्या पाण्यामध्ये मीठ सोडा मीठ इगरून जावं तशी राधा म्हणला कृष्णा ठिकाणी म्हणला अदृश्य झाली म्हणला. पुन्हा राधा दिसली नाही. राधा पुन्हा बघितली नाही म्हणला.
कृष्ण रूपामध्ये असणारी राधा गुप्त झालेली आहे. थोर झाला चमत्कार राधा हरिरूप झाली साचार गोपी तटस्थ समग्र वाणी ती भाग्य राधेचे. हा भाग्य भाग्य राधेची म्हणा राधा भक्त भाग्यवती. राधा कृष्णाच्या ठिकाणी लीन झाली आणि कुठं गुप्त झाली सगळ्या गवळणी मनात ठिकाणी विचार गोकुळवाले सुद्धा विचार करू लागले राधा भाग्यवान आहे कृष्णाला मिळले गेलेले. नाना साधने योगी साधिती त्याशी आयशे नवे गती धन्य धन्य राधा पुण्यमूर्ती हरी स्वरूप झाली. हो नाना साधना असणारे भक्त साधतात म्हणला त्याला ही गती अशी नाही म्हणा डोंगर शोधला कपाऱ्या शोधल्या नाना तरी साधना केली मला त्याला असे म्हणा तरी गती नाही अशी राधेने म्हणला तरी आपलं आपलं साधन साधून घेतलेलं आहे. असो हरी म्हणे अक्रूरा आता रथ चालवी सत्वरा तरीच या गोपिका सुंदरा मागे दुरी राहते. ए अक्रूरा मला आता रथ वेगानं हाकाल म्हणला हे गोकुळवाईचं थांबणार नाही म्हणला तू मागे बघूच नको म्हणला तू तात्काळ रथ इथं हरेव आणि मथुरी पंथाने पाठव. रथ गडगडीला समीर गती कृमणी मागे टाकल्या जगती तेव्हा मूर्छा येऊन गोपिका पडते हातात. त्यावेळेस अक्रूर रथ काय केला सगळ्या गळूनी मागे टाकल्या मागे टाकून असणार आहे वेगान रथ हाकला आणि वेगान रथ मथुरी पंथाने होतं म्हणला तात्काळ नेला आहे. कपाळ पेटवणी पुढे ते हाका हा कमला करा ऐकून नायका आपली हाती गोपिका वजन जाईल. त्या गवळणी मला नाना त्याचा शोक करायला चालू नाना त्याचं दुःख शोक करायला चालू मोठ्या मोठ्यानं रडायला चालू केलंय मोठ्या मोठ्या रडायला चालू केलंय मोठ्या मोठ्यानं असणारे त्यांनी आपला क्रूज करायला चालू केलेला आहे. आता केव्हा देखो पुढते हात एक हाते केश तोडी तीरथ क्रमित जात क्षिती कृष्ण भगवंताला बघू या कृष्णाला कधी आता म्हणा डोळ्यानं बघू कुणी केस तोडायची नाना तरी मुखामध्ये माती घालायची अशा डोळ्यांची असणारी अवस्था झालेली आहे. म्हणते प्राण सकाळवन मळे तुझा विनोय लाग परम जाळी एक म्हणते रथाजवळ धावणी चालू चला गे. त्यावेळेस रथापाशी जाऊ त्या मथुरेला जाऊ त्या रथाच्या पाठीमागे जाऊ असा विचार सगळ्या गवळणी करू लागले त्या दारा मला त्या रथाच्या आडव पडून रथ धरू असा असणारा विचार करू लागले. अक्रूराशी घालून कृष्णाची अनरथ आणाव वेगे परतून नेती तरी बळीची हिरो नान मनमोहन आता त्यावेळेला अक्रूरला आण करू आणि ते असताना श्रीकृष्ण भगवंत असताना बिळे छिरावून आणू असा विचार गवळणी गवळी सगळे विचार करू लागले. आम्ही आहो इतक्या सुंदरी अक्रूर एकला काय करी तो रथ गेला बहुत जरी विकळणारी पडेल. त्यावेळेस असताना आम्ही एवढे गवळे म्हणलं आपण त्याला धरू त्याला बांधून टाकून आपला त्याला कृष्ण घेऊन येऊ काय करेल त्या ठिकाणी अक्रूर. म्हणते वेदका परम पुरुषा तुझ विन ओसदा दिशा क्षीरसागर हृदय विलासा जातोशी कैसा टाक. अरे आम्हाला नाही दिशा तुझ्यावर दिशा सगळ्या ओस पडल्या आमची अवस्था बिघडली रे देवा कृष्णा तू गेला की आमचा प्राण सुद्धा गेला सगळं तू. चारी ध्वज आणि कळसरत उतरला सकल भूमी सन दिशे काही निराश थोर काहीच आम्हाला असणारा दिसणार मला त्या गोकुळावर मला असणारे अवकळा निर्माण झाली मला असणारी गोकुळ असणारा कसं दिसू लागलं म्हणला एक मृत्यू प्रमाण दिसला गोकुळ म्हणला असल्या अवस्था गोकुळ झालेली. अवघ्या गोपी आकांत करीत गोकुळ परतल्या स्पंदत एक म्हणते अग्नी त्वरित लावा आता गोकुळा. त्या गवळीने असणारे म्हणला फंदत रडत असणारे मला गोकुळामध्ये चालले तवा या गोकुळाला अग्नी लावा आपल्या घराला आग लावा हे घर पिटवून द्या आता घराकडे आपला जायची इच्छा नाही. आयशा शोक करीत सुंदरी प्रवेशला यशोदेच्या मंदिरी तो यशोदा म्हणे त्या अवसरी माझा श्रीहरी दावा गे. त्यावेळेस असणारे गवळणीच्या घराकडे आल्या तेव्हा यशोदा म्हणते माझा कृष्ण कुठे गेला गे दावा गे सांगा की मला कुठे आहे माझा कृष्ण अशा असणारी यशोदा प्रत्येक वेळेला विचारलं. यशोदा मंदिरात हिंडे रडत म्हणे आता मज कैचा गे कृष्णात जो मनात ठिकाणी दुःख करू लागली मला सगळ्या घरात फिरायला लागली कुठे दिसतो का देवाऱ्यापाशी कृष्ण दिसतो का कुण्या खोलीमध्ये दिसतो का तिकडं डेल्जामध्ये दिसतो का अशा असणारी यशोदा कृष्णाला बघू लागलेली. सकळ गोपी यशोदेचे कंठी घाली ते तेव्हा द्रडमिटी शोक केला तो न माय सृष्टीनं वर्णवेची कोणा ते. तर ज्या गवळीने शोक केला ते शोक कुणालाही वर्णन करता येणार आहे मला असा शोक होता त्या भगवंत गेल्यानंतर त्या शोकाला पारावर ना इतकं दुःख त्या गवळीने केलं होतं. शुके वर्णिता हे कथा सद्दत गंट झाला तर तो शुकाशी झाली जी अवस्था ते वर्णिता मज नाही. त्या सुखाला अवस्था झाली त्या जेवढा शोक होता त्या शोक जे वर्णन ज्याने केला मला ते ग्रंथ करते मला ठिकाणी विचार करतात एवढं दुःख झाला एवढ्या दुःखामधून आता श्रीकृष्ण भगवंत गेला कसा की गेल्यानंतर मला एवढा शोक वर्णन केला आणि सद्दत झाला परीक्षित ढळढळा नैनी अश्रुवाती म्हणे श्रीकृष्ण वेदक मूर्ती त्याचीच त्या वृक्षी राजाला सुद्धा दुःखवट सुखाला सुद्धा दुःखवट वर लागलं. कृष्ण भगवान हे अध्याय ऐकत असताना हे अध्याय सांगत असताना ही कथा ऐकत असताना श्रीमंत भागवत असणारा सुख असणारा परीक्षित राजाला सांगत होता आणि सांगत असताना कंठ असणारा काही असणारे
कथा त्यात श्रीकृष्ण आदेमधली कथा देवाची कथा असते रे. कुठे घेतली? श्रीमंत भागवतामध्ये घेतली. आणि भागवतामध्ये घेतलेली कथा ही परीक्षित राजा ऐकत होता. असो यशोदा सांगे गोष्टी सख्यानो घर लागते गे पाठी आता माझ्या जगजेटी पुन्हा दृष्टी पडेना. म्हणले या गवळीला म्हणते ही घर सगळं माझ्या पाठीमागे लागलं. मला मला असं रे मी गेलं लागलं सरकवं लागलं. मला घरात थांबवणं माझं ध्यान लागलं. माझं मनही घरात लागून आहे. कृष्णाचे जे बाळदेनी टाकेली गोपी पुढे आणून हरीची खेळावयाचे खेळणे हृदय धरुणी मायरडे. कृष्णाची असणारे खेळणी होती बालपणाची. मला ती खेळणी आणली. चेंडू आणला. नाना तऱ्हेची मला जी खेळ होती ती खेळ आमच्या डोळ्याने पुढे टाकल्या. आता तिथं दुःख टासर तिला वाटू लागलेलं आहे. वाघ नके पद कमळा पाहुणी शोक करीते वेळा आपाद गळ्याच्या वनमाळा सदरी ठेविल्या ठाई ठाईच्या ठाई असणारे मला काय म्हणजे मला वैद्यांच्या मळात असत अलंकार दागिने असणारे स्वतः असणारे कडून पुढवून टाकलं. म्हणजे आता त्याला काय करू आता असा विचार यशोदा करू लागली. हरीची घोंगडी चांगली दशी प्रति मोठे ओळली चिमणीच हरीची मुरली आई साग हरली त्या भगवंताची मुरली होती. घोंगडीला मोत्याचे झालरे होत्या. अशी घुंगडी आमच्या डोळ्याने पुढे टाकली. म्हणजे रडू लागली यशोदा घुंगडीला बघून त्या मुरलीला बघून. असणारी यशोदा सुद्धा त्या घुंगडीला बघून मुरलीला बघून अति दुःख करू लागलेले. हरीचा चिमणा पितांबर शिदोरीचे जाळे सुंदर शिरीची पिछे परी कर करीचा वेत्र. हरीचा म्हणला पितांबर सुंदर असणारा त्या पितांबरला बघून यशोदा बघू बघू रडू लागलेले. म्हणला जे म्हणला भाकर शिदोरी बांधायचे 30 वाजची वेळ बघितला असेल. यशोदा शोक करू लागलेले. वनमाळाचे ठेविले जे बारा त्या सुवासे दाटले मंदिर माया म्हणे पूर्वकर्म गोरा आडा आले बळीचे. तर बाई यशोदा मना ठिकाणी विचार करू लागले. पूर्वकर्म माझं काहीतरी मला ती कर्म असताना अडवा आलं. आणि मला या संकटात मला सापडा माझ्या हातीचा देव निघून गेला. मला देव जवळ होता. जवळचा देव माझ्या दुराला देव आता. शोषणी अकबक मारला काली अमरदून अग्नी प्राशीला गोवर्धन नकाग्री धरला शक्र हे आला शरण. कृष्ण भगवंताने मला काय केलं वजन आसरा उचल नका करगोळी ठिकाण धरलं. मला बघ सगळ्याचे मला काटा काढला. म्हणला कालियाचं मर्दन केलं मला श्रीकृष्णानं. तरी आसरे मला भगवंताने मला तो भगवंत माझ्यापासून निघून गेला. याचा विचार करू लागले. गर्ग नारदादी मुनी जन्मच क्षण क्षण सांगते येऊन हे क्षीरसागरीचे निदान तुझे पोटी अवतरले. गर्ग मुनीने आसऱ्याचं म्हणला कथा मला वेळोवेळी मला सांगायची. म्हणलं क्षीरसागरामधलं हे निदान तुझ्या हाती लागलेलं आहे. बाळ तू बाळ नाव म्हणतात सिद्ध म्हणली ही तुझ्या हाती निदान लागले. तो भगवान स्वतः आहे. ऐशे सांगते क्षणा क्षणा परिसत्य न वाटे माझ्या मना दशावतारीच्या दिव्य रचना क्रीडता हरी दाविल्या. भगवंताने मला श्रीकृष्णाने म्हणला 10 उतारा म्हणजे असणारे जी कथा केली ती कथा असणारे कृष्णानं दाखवली. पण मला दाखवलं विश्वरूप दाखविलं. 3 वेळेस विश्वरूप दाखविलं भगवंताने. किती वेळ दाखविलं? 3 वेळेस दाखविलं. नंदाला दाखविलं, यशोदीला दाखविलं. असे नंद दाखविले असा यशोदा दाखविले. पूर्ण ब्रह्म सावळे म्या पायावर नेहून नाणिले आपल्या पदरी अंगे पुशले वैकुंठ पतुचे मी पायावर त्याला नाव होतलं. सावळी मूर्ती असणारी म्हणला काय भाग्य आहे माझं सुद्धा. म्हणजे असे हातार मला वैकुंठामध्ये राहणार शेषेवर शेण करणार अशा भगवंताला मी पायावर आंघोळ घातली. पूर्ण अवतार श्रीकृष्णनाथ उकळी बांधलेला न कळत जाळून जावे गे माझे हात झाले. माझे हात आता जुळून जाऊ म्हणले त्या कृष्णाला म्हणले असणारे मी उकळाला बांधलं. नाना तरीचे मला असं रे विनाकारण मला काय नसताना मी त्याला म्हणा त्याच्या मागे बिगीन लावलं. म्हणते तू चोऱ्याच करतो काय बिगाराने घेऊन येतो. मी कृष्णाला विनाकारण बोललेले. ब्रह्माधिकाची आराध्य मूर्ती त्याशी मी पाठविवना प्रतिगुरी राखविली निश्चित अपराध मितीचा मी अपराध केला म्हणला. मी असणारे मला तर सगळ्या देवाच्या ध्यानामध्ये येणार न मूर्ती म्हणला त्या भगवंताला मी गुरु राखायला लावली. म्हणला गाई घेऊन पाठवलं. ओना ठिकाणी लावला. शाका ड्रेग म्हणावं त्याला फिरावं लागलं. मी माझ्या हाताने म्हणला जुळो जुळो जे ना म्हणला त्या कृष्णाला मी वना ठिकाणी पाठवलेलं. ज्याशी वर्णिता भागली दर्शने त्याशी ये रे जा रे म्हणे ठकले ठकविले जगजीवने महिमा नेणे. तर मी त्याला ये रे जा रे असे म्हणला. अरे तुला गोष्टींना बोलले म्हणजे कृष्णा इकडे रे तू कुठे गेला होता. कोड्या नको करू बाबा माझ्या बाबा. मी नाना तरीचं म्हणला तरी त्याला सांगितलं आणि नाना तरीचा सगळ्या गोष्टी त्याला बोलल्या गेले. हरे विनग्रह दिसते गे थोर जीवने विन केशी कासारा की पावणे विन शरीर दीप विन मंदिर जीवी. त्या साऱ्या मला देवा नसलेला मला घर कसं दिसतंय म्हणला. प्राण नसलं मला शरीर कसं दिसते म्हणला. पृथ्वत दिसते म्हणला. तशी अवस्था माझी स्व झालेली आहे. ऐसा खेद करीत गवळणी प्रवेशल्या आपल्या सदनी संसार कृत्य करिता चक्रपाणी गीती गाती सर्वदा. त्या वेळेस असा गवळणी मला शोक करीत येत आपल्या घरी गेले ते म्हणला. संसार करीत असताना प्रपंच करीत असताना या भगवंताचा अहोरात्र ध्यान करू लागले.
दळिता कांडिता मंथन करिता गायी दुहिता पालक हलविता राधिता, त्यावेळेस दळिता, दळिता, उदकिता, गीत गायी कांडिता हरीचे. मंथन करताना कृष्ण ध्यान करू लागले. अहो रात्र मला कृष्ण ध्यानामध्ये दिसू लागला. मूर्ती ध्यानामध्ये दिसू करिता सडा समाजन रंगमाळा घालिता अनिता जीवन हिंडिता करिता गमना मन गीत गाता हरीचे. आता आमचं असं का जीवन कसं होतं ते श्रीकृष्ण होता त्यावेळेस. दळिता कांडिता पाण्याला जाताना स्वयंपाक करताना सारखं त्याचं ध्यान यायचं आणि आम्ही त्याचं गुणवर्णन करत होतो. जागृती सुषुप्ती आणि स्वप्नी ध्वनी मनी आणि शयनी सर्वदा वेदिल्या हरिचरणी वर्तन्य मनी गेलिया. असं सारखं सारखं आठवण केली की देव येतो. शोक केला की आठवण करावी लागते आणि मग देव परत येत असतो. तशा प्रकारे त्याच्या आठवणीमध्ये आतापर्यंत गोकुळामध्ये त्यानं काय काय केलं हे सगळं त्या गवळणीला आठवायला लागलं आणि त्या आठवणीत करत करत त्या श्रीकृष्ण रूप सगळ्या गवळणी सुद्धा होऊ लागल्या. एकी गवळणी यमुना जीवना घेऊन येता आपल्या सजना तो आंतरी आठवला या दौराना वेद पुराणा वद्य जो. आणि एक गवळणी काय करतोय तर पाणी घेऊन नदीहून यायला लागले घराकडं आणि अचानकच तिच्या ध्यानामध्ये श्रीकृष्ण रूप आलेला आहे. हरिरूपी व्रती वेदली ग्रहा जावे विसरली कृष्णरूपी व्रती मुराली येथे झाली समाधी. आता एक गवळण येते तर तिला ध्यानात आलं श्रीकृष्णचं रूप आणि देवानं हरपून गेली. आपलं घर कुठे आहे तेच तिच्या लक्षात येणार. घराकडे जायच्या ऐवजी त्या एकाच ठिकाणी तद्रूप होऊन ध्यानस्थ बसली खाली बसलेली आहे. घरा आली ते नित बिन्नी परिण मन गेले कृष्णरूप होनी जिकडे विलोनी कामिनी तिकडे चक्रपाणी दिसत असे. आता जिकडं मन जाईल त्या ठिकाणी त्याला चक्रपाणी म्हणजे श्रीकृष्ण दिसू लागला. आपलं घर कुठं आहे, आपण कुठं आलो, कुठं राहिलो. घरात आलं तरी तिला देवच दिसू लागला. घराचं सुद्धा तिला भान राहिलं नाही. पंचप्राणाचे आधारे यथा न्याय शरीरावरे गोपी वेदिले देवेंद्रे काही दुसरे दिसेना. आता तिचे पंचप्राण असलेले देहभान विसरून गेल्यामुळं तिला त्या श्रीकृष्णाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. ती श्रीकृष्ण रूप होऊन गेलेली आहे. चराचरा वरदळ भाव विसरून या गेले सर्व पूर्ण ब्रह्मानंद माधव अद्वय एक संचरला. आणि त्या गोकुळामधली जे काही चराचर सृष्टी आहे, पशु पक्षी आहेत, प्राणी आहेत, ते सुद्धा आपलं देहभान विसरून त्या श्रीकृष्ण रूप होऊ लागलेले आहेत. ऊसने मागाव्या गवळणी प्रवेशने जिसे सदनी तो आंतरी आठवला मोक्षदानी पुराण पुरुष श्रीकृष्ण. आता एक गवळण आपलं घरी काहीतरी कमी पडलेली वस्तू आहे ती मागायला शेजाऱ्याच्या घरी गेली. तिथे गेल्यानंतर त्याला एकदमच त्या श्रीकृष्णाची आठवण आली. मन वेदिलेस हरिपायी मने सखे उष्णा कृष्ण देई आताचे आणून लवलाही तुझा निर्धारी. आणि ती मागायला गेली. काय मागावं, काय दही दूध ताक लोणी किंवा काय एखादी वस्तू मागायची, परंतु ती घेते आणि काय म्हणते आणि मला श्रीकृष्ण उष्णा दे आणि तुला लगेच परत आणून देईन. अशा त्या गवळणी भ्रमिष्ठ झाल्यासारख्या वागू लागल्या. तेव्हा ते बोले आपला सखे कृष्ण मथुरेसी गेला दोघी जणांची या डोळा पुरा लोटती अश्रूचे. आणि मग ते यशोदा म्हणजे आता माझ्यापाशी श्रीकृष्ण द्यायला नाही आहे, तो त्या मथुरेकडे निघून गेलेला आहे. आणि मग ती मागायला आली, श्रीकृष्ण मागायला आली गवळण आणि यशोदा दोघी अगदी उंदूस रडू लागल्या. लेकुरे गेले लेकुरे वासरे घर अवघेचे दिसे कृष्णाकार तो म्हणे एक सुंदर सय पुढे यदरवीर. आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांना लेकरं असलेली, गुरं असलेली, वासरं असलेली या प्रत्येकाच्या ठिकाणी त्या गवळणींना श्रीकृष्ण रूप दिसू लागलेलं आहे. प्राजक्तनाची विचित्र गती त्यावरी स्त्री देहाची मुक्ती कोठे जाताना निश्चिती पराधीन जिने. आता आपलं जीवन कसं आहे, पराधीन आहे. जिकडं मन जाईल तिकडं आपलं धावत जातं. तशा प्रकारे त्या सगळ्या गवळणींचं मन या ठिकाणी श्रीकृष्ण रूप झालेलं आहे. तिकडंच त्याचं रूप धावू लागलेलं आहे. पुन्हा न भेटे कमल नायका असे क्षणिक नरदेह देखा अंतरी आठविते हरीचे मुख निष्कलंक चंद्र जैसा. आणि सुद्धा पौर्णिमेचा चंद्र जसा आठवावा तशा प्रकारे या गवळणी सुद्धा एकरूप झाले, श्रीकृष्ण रूप झालेले आहेत. आणि त्या श्रीकृष्णाचं रूप आठवत आठवत त्या सुद्धा श्रीकृष्ण रूप होऊन जाऊ लागल्या. सय हरी विना विलास भोग तुझे केवळ भवरोग हरी कृपे विना योगा योग सर्व व्यंग दिसत असे. आणि श्रीकृष्ण आतापर्यंत या गोकुळामध्ये आम्ही तुझ्या आशीर्वादानं सुखी होतो. कुठल्याच प्रकारचा आम्हाला त्रास नव्हता, दुःख नव्हतं. आणि तुझा वियोग आता आम्हाला सहन होत नाही. आयसी गोपिकांची भक्ती गणितानं गणवे शेषाप्रती असो इकडे त्रिभुवनपती मथुरापती जात असे. आणि अशा प्रकारे त्या गवळणी त्या श्रीकृष्णाची आठवण करून शोक करू लागलेल्या आहेत, शोक सागरामध्ये बुडालेल्या आहेत. श्रीकृष्णाची आठवण करून त्या अगदी दुःखी झालेल्या आहेत. या ठिकाणी श्रीकृष्ण असलेला त्या मथुरेकडे चाललेला आहे. तिकडे काय व्हायला ते पाहूया. मागे गवळणी याचे भार रथ वेगे चालवी अक्रूर तो तमार आणि कन्याचे तीर पुढे देखील ते धवा. आणि अशा प्रकारे अक्रूर असलेला हाकाय लागलेला आहे. तो आता मथुरेकडे श्रीकृष्णाला घेऊन चाललेला आहे. त्या गवळणीचे भार सगळे असलेले त्या नदीपर्यंत त्याच्या रथाच्या पाठोपाठ आलेले आहेत.
कृतांत भगिनीचे जीवन उल्लंघनी गेला जग जीवन पहिलं तरी सर्व गोकुळ जन करावया स्नान उरले. आता त्या ठिकाणी सगळे त्या नदीच्या काठावर आले. त्या अक्रूरानं आपला फास्ट रस हाकला आणि त्या नदीच्या पलीकडे घेऊन गेला आणि ती कृतांत काळ असलेली ती जगजीवनीच्या अलीकडच्या बाजूला ते सगळे गवळी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. रथ सोडून अक्रूर स्नानाशी चालीला सत्वर रती यश शेष आणि इंद्र दोघे तैसीची बसले. आता त्या अक्रूरानं रथ पलीकडच्या तीरावर नेला आणि रथ थांबवून तो त्या ठिकाणी आंघोळीसाठी खाली उतरलाय. बळराम आणि श्रीकृष्ण मात्र त्या नदीच्या काठावर थांबलेले आहेत. परतोनी पाहे अक्रूर तो दोन्ही मूर्ती दिसे सुंदर एक घनश्याम आणि गौर शशी मात्र जापरी. आता त्या सूर्य असावा आणि एक चंद्र असावा अशा प्रकारे त्या अक्रूरानं आंघोळ करता करता थोडं माघारी वळून बघितलं की सावळे रूप असलेली आणि गोरा रंग असलेला राम श्रीकृष्ण आणि बळराम त्याला दिसू लागले. की विष्णू आणि शंकर की बृहस्पती आणि वज्रधर की राम आणि सौमित्र तैसे दोघे दिसत आता असे. विष्णू आणि शंकर जसा दिसावा राम आणि लक्ष्मण जसे दिसावेत तशा प्रकारे हा श्रीकृष्ण आणि बळराम त्या अक्रूराला दिसू लागले. अक्रूर मनी करी विचार म्हणे दोघेही अत्यंत सुकुमार दाखुटे वय दिसते किशोर मी तो सत्वर त्यासी तो. आता ही बारकी बारकी लेकरं आहेत. मी एवढा पराक्रमी असलेला परंतु आता मला काहीतरी माझ्याकडून आखरीत घडायला लागले. एवढी सुकुमार बाळ असलेली आणि त्यांना मी या ठिकाणी घेऊन जायला आलेला आहे. परमद्वेषी कंस सत्य जपे दोघा करावे आघात ते जरी झाले विपरीत तरी कैसे करावे आता आता. मी या लहान मुलाला तिकडे घेऊन चाललोय पण कंस तर तसा कपटी कारस्थानी आहे. समजा या बाळानं काय तर त्यानं धकाफटका केला तर मीच त्या पापाला दोषी ठरेन. माझ्या हातानच ही बाळा त्यांच्या तावडीत घेऊन चाललोय अशा प्रकारचा विचार त्या अक्रूराच्या मनामध्ये येऊ लागला. मजे संकट मोठे पडले शेवटी काय होईल ते नकळे आयसा चिंताक्रांत ते वेळे अक्रूर जळी आणि प्रवेशला. अशा प्रकारे विचार करत करत आता काय माझ्या हातून पाप घडणार आहे याची भीती त्या अक्रूराला वाटायला लागली. परंतु आता काय विलाज नाही हुआ असा विचार मनात करत करत असतो त्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी उतरला. सिंचित झाला भक्त राणा पुढे देवनी करी आघमर्षणा तो जीवन देखील जग जीवना विश्वमोहना गोविंदा. आणि त्यावेळेस त्या अक्रूरानं काय केलं त्या नदीमध्ये थोडीशी बुडी मारली. आंघोळ करायसाठी आपलं अंग वगैरे घासायला आलं तर त्या नदीमध्ये सगळीकडे त्याला जगाचं जीवन असलेलं रूप त्या श्रीकृष्णाचं दिसू लागलं. चतुर्भुज चक्रपाणी पहुडला असे शेष नैनी तो माया चक्र चालक आणि विश्रंभर त्या परमात्मा. अक्रूराला असा दृष्टांत दिसायला लागला समोर. त्या क्षीरसागराच्या ठिकाणी शेषावर शयन करणारा जसा विष्णू परमात्मा होता तशाच प्रकारचं रूप या पाण्यामध्ये अक्रूराला दिसू लागलं. नावी कमळी परमेष्टी गणित ब्रह्मांडाच्या कोटी नाव नाना अवताराचारी घटी स्वयं घेत परमात्मा. श्रीकृष्ण अवतार कसा दिसायला आहे? विष्णू परमात्माचा अवतार आहे. त्याच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे आणि ज्या ब्रह्मदेवाने सगळं विश्व निर्माण केलंय अशा प्रकारचं त्या विष्णू परमात्माचं रूप त्या ठिकाणी अक्रूराला दिसू लागलं. मत्स्य कुर्मादी अवतार तेथीची चरित्रे दिसते फार श्रीकृष्ण रूपे कंसासुर आकुळून या मारिला. आणि त्या ठिकाणी त्या श्रीकृष्णानं जे काही मागचे अवतार केलेले आहेत 10 अवतारामध्ये जे जे पराक्रम केले त्या सगळ्या पराक्रमाचं चरित्र असलेलं त्या अक्रूराला दिसू लागलं. मुष्टिकष्टा नारवती दैत्य मल्ल मारिले परमाद्भुत शशुपालाने वक्रदंत जरासंध पाडिला. आता या अगोदरच या जीवनात सुद्धा बरेच पराक्रम केलेले आहेत. अक्रूर असलेला जरासंध असलेला बाकीची जे काही राक्षस होती त्या सगळ्या राक्षसांचा यानं काटा काढलेला आहे. भौमासुर बाणासुर निवटले कौरवांची भार मागुती होऊन तदाकार स्वरूपी स्वरूप आता तो कसा संचले. वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळी कामं केलेली आहेत. त्या महाभारतामध्ये सगळ्या कौरवांचा निपात केला. या ठिकाणी बाकीचे जे काही राक्षस आहेत भौमासुर वगैरे या राक्षसांचा सुद्धा या श्रीकृष्णाने काटा काढला. अक्रूर पाहे आत्मदृष्टी तो कृष्ण रूप दिसे सर्व सृष्टी हरी नक्की दिसते ब्रह्मांड कोटी अंत न कळे पाहता. आता त्याला वाटायला लई दिसलेली बाळं थोडी पहिल्यांदा दिसली पण लहान परंतु ज्यावेळेस आंघोळ करायला गेला त्यावेळेस त्याला सगळं ब्रह्मांड आठवायला लागलं. जिकडे बघावं त्या ठिकाणी त्याला श्रीकृष्ण रूप दिसायला लागलं. आता काय घडते की काय नाही की अशी भ्रमिष्ठासारखी अवस्था त्या अक्रूराने सुद्धा झालेली आहे. अद्भुत प्रताप देखुनी अक्रूर करिता झाला स्तवन म्हणे हे कृष्ण हे मधुसूदन हे जग जीवन सुखावर नवा. आणि तो जगाचा जीवन असलेला तो अक्रूर असला तो सुद्धा सदगत झाला. आता काय तेवढं घाबरायसारखं काय कारण मला दिसत नाही. आता जगाचं जीवन असलेला श्रीकृष्ण या ठिकाणी चांगला पराक्रम करेल. हे कृष्ण सर्व व्यापका हे कृष्ण त्रिभुवन नायका हे कृष्ण निज सुखदायका निरुपाधिका निरंजना. आता मी पापाला कारणीभूत व्हायला लागली तुला तिकडे घेऊन चाललोय काळाच्या दाड्यामध्ये परंतु तू करता करिता तूच आहेस सर्वांचा साक्षी तूच आहेस.
या ठिकाणी तोच आता काहीतरी मार्ग काढशील अशा प्रकारे आक्रूर त्या श्रीकृष्णाची स्तुती करू लागला. हे कृष्ण अनंत चरण हे कमल दलक्षा अनंत वंदना हे विरूपक्षा हृदय अनंतना भक्त पालना श्रीहरी. आणि सगळ्या भक्तांचं पालन करणारा जे ऋषीमुनी आहेत, सद्भक्तांना त्यांची सेवा करणारे आहेत, त्यांच्या हृदयातला ताईत असलेला त्यांचं संकट दूर करणारा तो परमेश्वर विष्णू. अनंत श्री अनंत उदरे अनंत नामे अनंत चरित्रे अनंत हस्ते अनंत मुखातरे करता भोगता तुझी आणि हरी. तोच करता करिता आहेस. राम त्या सुरुवातीच्या अवतारापासून आतापर्यंत 10 अवतारामध्ये करता करिता तो आहे. संकटामध्ये भक्तांचं रक्षण करणारा आणि दुष्टांचं निर्दालन करणारा असा तो श्रीकृष्ण आहेस. तुझे स्मरणी जे सादर त्याची पावे पैलवार त्याही जिंकली संसार ते सत्पर भजनी तुझ्या. आणि जे तुझ्या भजनामध्ये लीन झालेले आहेत तेच या संसाररूपी भवसागरातून पलीकडच्या तीरावर जाऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारचा तो तारणहार आहेस. जे हरी तुझे नाम गती गाती त्यांचे पाय धरावे पुढती त्याची पावले उत्तम गती भेद स्थिती जयांची. आणि ज्याच्याकडे सद्भक्ती आहे, सद्भावना आहे, खरं तर ते जे भाग्यवान आहेत त्यांची जिथं जिथं पावलं उठलेली आहेत त्या पावलांचं सुद्धा त्या मातीचं जरी दर्शन घेतलं तर ते सुद्धा धन्य भाग्य होऊन जातात. हरी तुझे दिव्य नाम हिची साधन परम सुगम त्याची सुच्च मंत शुद्ध परम सूर्य जैसा तेजस्वी. आणि सूर्याच्या प्रकाशानं अंधार जसा नाहीसा होतो तशा प्रकारे आपल्या जीवनातला अंधकार, आपल्या जीवनातले संकट दुःख सगळे नाहीसे करणारा सूर्यासारखा प्रकाशमान असलेल्या श्रीकृष्णा. रामकृष्ण यादवपती ही नामे ही सदा घेती जैसा अग्नी शशुमिती अहोरात्री तैसेशी निश्चिती तुझे भक्त. आणि रात्रीचा जसा चंद्र उगवतो आणि अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे जे तुझे रामकृष्ण असं नाव घेतात त्याची सगळी संकट तू दूर करतोस. तुझी अनन्य भक्ती करिता जरी कर्म लोप झाला अवचिता त्या लागे प्राप्त होय अनंत सदका नदी काठ ठेवले. आणि 33 कोटी देवांना सुद्धा त्यांच्या भाग्याप्रमाणे त्यांना तो पावन होणारा, त्यांचे संकट दूर करणारा, ह्या सृष्टीचं चक्र चालन करणारा तो परमेश्वर आहेस असा स्तुती तो आक्रूर असलेला श्रीकृष्ण करू लागला. जे भक्तांचे सत्कर्म राहता ते न्यून पूर्ण करिता ऐसा कृपाळू भगवंत उनी पडून दिसे आता. आता हा करता करिता भगवंत आहे, परमेश्वर आहे. अनेक अवतारांचं थोडस त्याला समाधान वाटायला लागलं त्या आक्रूराला, किंवा आता जरा त्याची स्तुती केल्यानंतर त्याचं सुद्धा मन परिवर्तन व्हायला लागलं की आता तो सगळा करता करिता तोच आहे, कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही. जो तुझा अनन्य शरण त्याची कोटी अपराध क्षमा करून पुळती हिरून या मन आपुले पदी ठेवीसी. आता तो अनेकांचे अपराध झालेले असतात, त्या कोल्याचे अपराध झाले ते सगळे माफ केलेस. अशा प्रकारचे तो अपराधाचं सुद्धा क्षालन करणार. आपल्या जीवनामध्ये भरपूर अपराध झालेले असतात आणि जर आपण सद्भावनेनं उदार अंतकरणानं मन मोकळेपणानं जर त्या परमेश्वराला आपण शरण गेलो तर आपल्याकडून झालेल्या अपराधाची सुद्धा उतराई होते, ते पाप कमी होतंय. अशा प्रकारची शक्ती फक्त परमेश्वरामध्ये असते. जे सर्व कर्म बहिर्मुत परी तुझे नाम आवडी बहुत ते तुझं अत्यंत आवडत तैसे अत्यंत एकुलपे ते. आणि ज्याच्या मनामध्ये जे कल्पलेलं असेल ते पूर्ण करणारा. परंतु तिथं कसं असते, सद्भावनेनं भावानं अंतकरणापासून त्याचं नाव घ्यावं लागत असतं. अंतकरण शुद्ध करावं लागतं. त्याच्या अंतकरणात जेवढे काही कर्म घडलेले आहेत, जेवढ्या काही वाईट गोष्टी त्याच्या हातून घडलेल्या आहेत त्या सगळ्यांचं क्षालन करणारा, त्याच्यातून त्याची उतराई करणारा किंवा ते पाप त्याचं धुवून काढणारा असा तू परमेश्वर आहेस. कर्म करिता विधी निषेध बहुत कर्म करिता व्याकुळ होत तरी तुझ्या एका नामे समस्त वय करता श्रीहरी. आणि श्रीहरी किंवा हे श्रीकृष्णा तुझ्या नामामुळं ज्यांनी ज्यांनी काही वाईट कर्म केले आहेत ब्रह्मादिकापासूनच्या सगळ्यांनी त्यांना त्यांच्या वाईट कर्मामधून तू त्यांना मुक्ती मिळवून दिलेली आहेस. तिष्ठिता उठता बैसता निद्रा करिता जाता येता तुझे नाम जगन्नाथा जात हरिता सर्व दोष. आणि सगळे दोष निश्चित होतात. उठता बसता दळिता कांडिता असं म्हणतो ना आपण, किंवा त्या परमेश्वराचं जर आपण नाव घेतलं तर आपल्या सगळ्या पापाचं निर्धारण होतं, सगळी पापं जळून जातात. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्रिया समग्र तुझे नाम जपता निरंतर पावन होती सर्व ही. आता वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळ्यांचे धर्म आहेत. ब्राह्मणांचा धर्म वेगळा, क्षत्रियांचा धर्म वेगळा. क्षत्रियांचा धर्म आहे की त्यांनी युद्ध करायचं असतं, लढाया करायच्या असतात. वैश्याचा धर्म आहे त्यांनी शेती वगैरे पिकवायची असते, उत्पन्न काढायचं असतं. शूद्रांचा धर्म आहे की त्यांनी या सगळ्या धर्मांच्या सेवा करायच्या असतात. परंतु त्या कर्मामध्ये जर ते लीन असतील, ते कर्म जर ते प्रामाणिकपणे पार पाडत असतील तर त्याचंच तो संकट दूर करतो. ब्राह्मणानं ब्राह्मणिकीच करायची असते, नुसत्या दक्षिणेवर जर नजर ठेवली तर त्याचं संकट दूर होत नाही. शेती करीत असताना सुद्धा आपण प्रामाणिकपणानं शेती केली पाहिजे, ती शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. परंतु आज अशी परिस्थिती आहे काय महाराज
जोडून धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करे. शेती ही अशा पद्धतीनंच करणाराच तो वैश्य असेल तर त्याला देव पावतो. बांध टोकणार पावतो काय असं नाही आहे. म्हणजे त्या त्या कर्म तुम्हाला जे काय काम नेमून दिलेलं आहे ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. आयसा हरी तुझ महिमा त्या तुझ शरण मी पुरुषोत्तमा पुराण पुरुष निरुपमा नामा नामाती तू. आणि तो नामातीत आहेस, तुला कुठलं नाम नाही. अवतार धारण केलेस परंतु त्या अवताराच्या तू अलिप्त राहिलेला आहेस. असा त्या श्रीकृष्णा मी अनन्य तुला शरण आलो असं तो अक्रूर त्या श्रीकृष्णाची स्तुती करू लागला. अक्रोराचा संशय फिटला कृष्ण पूर्ण समजला माया पडळ ते वेळा विरून गेले समस्त. आणि त्या अक्रूराचं सुद्धा सगळं काय मायाजाळ होतं ते सगळं विरून गेलं. तो सुद्धा श्रीकृष्णमय रूप झाला. आता तो काम करायला नाही, कुणाचं त्या कंसाचं काम करायला लागलाय, परंतु सद्भक्ती कुणावर आहे? श्रीकृष्णावर आहे. आणि त्याच्या मनातलं काही जे पाप आहे आता नाविलाजानं मी ते करावं लागायला लागलंय ते सगळं धुवून गेलं आणि तो सुद्धा श्रीकृष्णमय रूप होऊ लागलेला आहे. पूर्ण ब्रह्मानंद जगजेटी इच्छा मात्रे घडी मोठी सृष्टी तो कंसावधील आहे गोष्टी अपूर्व काही नव्हेची. आता काही याकडे विशेष नाही म्हणले असे एखादा ढेकून मारल्यासारखं आहे. त्रिभुवनाचं रक्षण करणारा हा श्रीकृष्ण आहे. अक्रूराला त्याचं सर्व रूप प्राप्त झालं, शक्ती प्राप्त झाली, मन त्याचं शुद्ध झालं आणि तो म्हणायला लागला की आता मी जरी तिकडे घेऊन चाललो असलो तर काय तेवढं विशेष असं काय अवघड काम नाही. हा जगाचा करता करीत असलेला त्या कंसाचा सुद्धा सहज वध करी. अक्रूर घाली नमस्कार सद झाले अंतर निघाला बाहेर तो रती तोची बैसला. आता अक्रूराचं अंतकरण त्या नदीत आंघोळ करून थोडंसं शुद्ध झालं. त्यानं अंतकरणापासून त्या श्रीकृष्णाची स्तुती केली आणि तो त्या रथावर बसला. हे दोघे रथावर बसलेले आहेत. प्रत्यक्ष निशेष रमेश अवघवित दिसती अवतार पुरुष भक्त लागे लीला विलास धावावं या अवतरले. आणि या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी प्रत्यक्ष विष्णू आणि शेष यानेच अवतार घेतलेला आहे. अशा प्रकारचा आत्मविश्वास आत्मभाव त्या अक्रूराच्या मनामध्ये निर्माण झाला. संध्या आदी कर्म सारोनी सत्वर रथाजवळ आला अक्रूर तो गदा गदा असे श्रीधर म्हणे का उशीर लागला. आता हे जरा थोडी धाकधूक होतीच की मनामध्ये. आता आपण तिकडं याला घेऊन चाललोय मग त्याचं अंतकरण जरा थोडंसं शुद्ध झालं. ही रथात बसले हसायला लागली. त्यांना तर सगळं कळतंच की ह्याला कसा उशीर लागला, ह्याच्या मनात काय होतं, यानं काय काय आपली सेवा केली हे सगळं कळलं. हसायला लागली श्रीकृष्ण आणि बळीराम. अरे वा म्हणजे आंघोळ करून याला तुला एवढा उशीर कसा काय झालाय. काया पूर्व देखील जळी ते सांगावे आम्हा जवळे ऐसे बोलता वनमाळे अक्रूर झाला सदित. आता तुला एवढा उशीर कसा काय झाला, त्या नदीमध्ये कशी आंघोळ करीत होतास असं विचारल्यानंतर अक्रूरला वाटलं अरे आपलं अंतकरण काय होतं, आपल्या डोक्यात काय चाललं होतं आणि आपण स्तुती करून परमेश्वर कसा आपलासा होईल. मी त्या काळाच्या जबड्यात त्यांना घेऊन चाललोय त्याचं मला अंतकरण कसं दुःखी होत होतं. या विचारातनं कसा मला उशीर झालाय त्या श्रीकृष्णाला आणि बळीराम कसं सांगावं असं त्या अक्रूरला वाटू लागलं. धावणी धरिले श्रीकृष्ण चरण आसवे शाळीले हरिपद पूर्ण कृष्ण आलिंगेला उचलून निज करे नयन पुसले. आणि बाबा मला उशीर का झालाय काय सांगायचंय तुला. म्हणजे तुला त्या काळाच्या दाडात घेऊन चाललो होतो आणि त्याच्यामुळे मी तिथं उशीर झालो. आणि त्यावेळेस त्या अक्रूराला अंतकरण त्याचं भरून आलं किंवा तू सगळं जाणतोच आहेस. परंतु मायावी असलेलं शरीर त्या अक्रूराचं सुद्धा त्यानं त्या श्रीकृष्णाला आपल्या हृदयाशी कोटाळून धरलं. अक्रूर म्हणे पुराण पुरुषा सच्चिदानंद हरी सर्वेशा तुझ्या महिमा वेद वैशा न वर्णवेची कदाही. आणि हे तुला सगळं कळतंय म्हणले. आता मला काय उशीर झाला काय नाही. तू यादाना सुद्धा अगम्य आहेस. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद ही सगळी तुझी स्तुती करून थकलेले आहेत. आणि अशा तो पुराण पुरुष असलेला श्रीकृष्णा तुला काय सांगायचं आहे. ते तो निरत निघाला वेगेसी सत्वर आले मथुरा प्रदेशी उपवनी राहिले ते दिवशी नंद गोकुळ्या समवेत. आणि त्यावेळेस त्या मथुरेच्या जवळपर्यंत हे सगळे आलेले आहेत. मथुरेच्या जवळ आता मथुरेत प्रवेश करायचा आहे पण तो उशीर झाला. आजच्या दिवशी तर जरा बाजूलाच एका जंगलामध्ये त्यांनी मुक्काम केला. तिथपर्यंत बाकीचे सगळे बरोबर आलेले आहेत. अक्रूर म्हणे यादवेंद्रा राहाव्या चला माझ्या मंदिरा मी दासानुदास तुझा खरा मज उद्धरी श्रीरंगा. आणि हे विष्णू परमात्मा श्रीकृष्णा आता या ठिकाणी इथं राहण्यापेक्षा तू माझ्या घरी मुक्काम कर आणि उद्या आपण त्याच्याकडे जाऊ. तू सगळ्याचा तारण करता आहेस. माझ्या बी घराला काहीतरी पुण्य लाभू दे, माझी बी तू हातून काहीतरी सेवा करू दे असा अक्रूर श्रीकृष्णाला विनवू लागला. म्या अनंत जन्मी तप केले ते एकदाची फळासी आले जन्माचे सार्थक झाले परब्रह्म सावळे पाहिले. आणि मी या श्रीकृष्णाला पाहिलं त्या
कंसानं मला त्याला आणायला पाठवलं होतं, पण बरं झालं त्या निमित्तानं का होईना, परंतु जो अपाय असतो तिथं सुद्धा कधी कधी उपाय होतो. वाईट करायला जाऊन सुद्धा चांगल्या गोष्टी घडू शकतात. तशा प्रकारे तो अक्रूर म्हणाला की माझं नशीब असतो, कारण मग तुला पाहायची संधी मला मिळाली, तुला घेऊन यायची संधी मला मिळाली, परमेश्वरच मला भेटला, असं अक्रूरला अंतःकरणातून वाटायला लागलं. तरी स्वामी इंदिरावरा चलावे माझ्या मंदिरा, ऐसा ऐकता परस्पर स्वैरा, काय बोले ते धवा. आणि त्यावेळेस इंदिरेचा वर असलेल्या श्रीकृष्ण आजच्या दिवस माझ्या घरी मुक्कामाला चला, अशी त्या अक्रूराची विनंती ऐकल्यानंतर हा विष्णू परमात्माचा अवतार असलेला श्रीकृष्ण त्या अक्रूराला काय म्हणतो, कंसाशी मारले विना जाना, मी नाही तुझ्या सदना, ज्याची स्थापने उग्रे सेना, मंदिशाळा फोडून या. अरे बाबा, आता आम्ही ज्या कामासाठी तो आम्हाला घेऊन चाललाय, त्या कंसाला आम्हाला भेटू दे, त्याचं काय असतील ते जरा समाचार घेऊ दे, आमचं जे काही पूर्व काम नेमलेलं आहे ते करायचं, तुला बी तेच काम नेमलेलं, आम्हाला तिकडे घेऊन जायचं. ही सगळं एकदा समाचार तिथला घ्यायचा झाल्यानंतर जाताना जमलं तर आम्ही आता तुझ्या घरी मुक्कामाला येऊ. आजीची रात्री स्थानी आम्ही राहतो उपवनी, तरी तुम्ही पुढे जाऊन कंसाला की सांगिजे. आता आमचा एकच मुक्काम होईल, म्हणजे आम्ही राहतो इथं मुक्कामाला, तुझा कंसाला जाऊन सांग त्यांना मी आणले, आता इथं एक दिवस मुक्कामाला राहिले, तुमची तो उद्याच्याला भेट होईल, असा तो निरोप पुढे जाऊन कंसाला दे. आज्ञावंदून या क्रूर प्रवेशाला तेव्हा मथुरापूर, तैसा प्रकाशे सहस्त्रकार, तैसी वाता गेली मथुरेत. आणि सूर्य उगवावा आणि किरण सगळीकडे पसरावा, अंधकार नष्ट व्हावा, त्याप्रमाणे या मथुरेमध्ये सगळी वार्ता कळली की ते बाबा काळिया तिथे येऊन बसलंय. सगळ्याला वार्ता सगळ्या मथुरेमध्ये समजलेली आहे. श्रीकृष्ण आला उपवना, एकदा आनंद झाला भजना, परम भय वाटले दुर्जना, चिंता बहुत आता जे काही सज्जन आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, देवाकडे भक्ती आहे, त्यांना मात्र आनंद व्हायला लागला. परंतु जे काही दुर्जन असतात, दुष्ट असतात, ज्यांना भगवत नाही चांगलं, अशा माणसाला मात्र श्रीकृष्ण तिथे येऊन राहिलेला भगवान असं झालं, त्यांना वाईट वाटू लागलंय. मागे बोलाव्या तेनून समोर दे कथा पळती उठून, हे ग्रम सिंहाचे लक्षण, तैसे दुर्जन मथुरेचे. आणि जे काही भ्रमिष्ठ आहेत, दुर्जन आहेत, ते काय करतात, सज्जनाला बघितलं की उठून पळायला लागतात. तशा प्रकारे त्या मथुरेतल्या जे काही दुर्जन आहेत त्यांना श्रीकृष्ण आणखी मथुरेच्या जवळ आलाय तोपर्यंत त्यांना धाक बसला, ते घेऊन घाबरू लागलेले आहेत. हरिविजय ग्रंथ कल्पद्रुम, तो निज भक्ताचे पूर्वी काम, इच्छिले फळ देत उत्तम, मनोरथ सर्वदा. आणि हा हरिविजय ग्रंथ कसा आहे, इच्छिलेलं फळ देणार आहे. कल्पवृक्ष आहे, त्याच्या झाडाखाली बसले काय मागल ते मिळतंय. ही अंतःकरणापासून श्रद्धेने जर आपण कथा ऐकली, वाचली, सांगितली, तरीही या जन्मातलं जे काही इच्छित फळ असेल, आपली अपेक्षा असेल, ती सगळी पूर्ण होते. ऐसा हरिविजय ग्रंथ कल्पवृक्ष, ते राहिला कमलपत्राक्ष, जो ब्रह्मानंद सर्वाक्ष, भीमा तीर्थ निवासी जो. आणि तोच परमेश्वर असलेला, आज त्या मथुरेच्या जवळ असलेला, तोच या ठिकाणी भीमा नदीच्या तिथी पांडुरंगाच्या रूपामध्ये अवतरलेला आहे. ब्रह्मानंद कल्पद्रुम थोर, ते याचक अनन्य श्रीधर, मागे ह्याची निरंतर सप्रेम भजन देई तुझे. आणि हे परमेश्वरा, तू कसा आहेस, ब्रह्मानंद देणार आहेस, आनंद सगळ्याला देणार आहेस, तुझी कृपा, तुझा आशीर्वाद आमच्यावर सुद्धा तसाच असू द्या, असे ग्रंथ करते विनंती करते. येथे श्री हरी विजय ग्रंथ, समस्त हरिवंश भागवत, प्रेमळ भक्त सदा परिसुत, षष्टदशाध्याय गोडहा, ललिता विठ्ठल